छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापिले. हे स्वराज्य रयतेचे म्हणजे शूद्र अतिशूद्रांचे होय असे ते खुद्द म्हणत. स्वराज्याची संकल्पना ही छत्रपती शहाजीराजे यांची होती. त्यास मूर्त रूप देण्याचे काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मात्र या स्वराज्याचे श्रेय भलत्याच लोकांना देण्याचे पातक भारत इतिहास संशोधन मंडळ राजवाडे या लोकांनी केले. वेळ प्रसंगी या मंडळीने बनावट दस्तऐवजही बनावयास मागे पुढे पाहिले नाही, पण पुढे सत्य इतिहास आलाच. विवा राजवाड्यांचा रामदास टिकाव धरू शकला नाही आणि दादो कोंडदेव तर पुरताच बाद झाला. इतिहासाचे अवलोकन केले असता हे दृष्टीस पडते की छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ब्राह्मणी इतिहासकारांनी सर्वाधिक अन्याय केला आहे. इतिहासाचे सत्तावलोकन करण्यासाठी ब्राह्मणांच्या ग्रंथाची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच लोकांना नव्हे तर जगातील लोकांना कुतूहलाचा विषय होय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये अशी काय बाब आहे की त्यांच्या आकर्षणाचा विषय बनते. ती बाब म्हणजे त्यांचे कुशल संघटन कार्य. 18 पगड जातीचा समुच्चय मावळा म्हणून उभा करणे, त्यात शूद्र अतिशूद्र भटक्या जाती त्याचप्रमाणे मुसलमानांचा अधिक भरणा होय. छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखविल्या. मात्र त्यांची राजा होण्याची वेळ आली तेव्हा कोकणस्थ ब्राह्मणांनी म्हणजेच शेंडीवाल्यांनी विरोध केला. शिवाजी महाराजांना छत्रपती बनण्यापासून रोखण्यात ते षड्यंत्र होते. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेनुसार शिवाजी महाराज हे शूद्र होय व शूद्र हा राजा होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणी व्यवस्थेला त्यावेळी दंड ठोपटून आव्हान दिले. डावपेचा कोण उत्तरेकडून गागाभट्टास पैशाचे आमिष देऊन आणण्यात आले. 80 वर्षाचा म्हातारा गागाभट पैशास भाळाला आणि राज्यात आल्यावर सोदासीशी गुप्त बैठकाही घेऊ लागला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी कायस्थ वर्ग हा ठामपणे उभा होता. वर्णव्यवस्थेच्या विषारी नांग्या ह्या कायस्थांनाही डसतच आल्या होत्या. बाळाजी अवजी चिटणीस यांच्याशी गागाभट्ट पहिल्यांदा बौद्धिक युक्तिवाद करतो. तो तर या बाळाजी अवजी चिटणीसास असेही आमिष देतो की मी एक वेळ तुझा राज्याभिषेक करेल, पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार नाही. त्यावेळी ब्राह्मणांनी कशा कशा खलयोजना आखल्या होत्या व त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कसे जिद्दीला पेटले होते हा एक रोमांचकारी इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा गागाभट्टाने वेदोक्त नव्हे तर पुराणोक्त पद्धतीनेच केला. ब्राह्मणी अहंकार ठेचण्यासाठी पुढे वर्षभराच्या अवधीतच छत्रपती शिवाजी महाराजांना आदेशच काढावा लागला की ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी राजकीय लढा देता देता ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरुद्धही लढा दिला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांशी लढा देत होते त्याचवेळी ब्राह्मण हे मोगलांचे हेर, हस्तक, वकील, जासूस बनून छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करीत होते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्णी. हे नाव तर जगजाहीरच आहे. या भटाने छत्रपती शिवाजी महाराज हे अफजलखानाच्या हस्ते मारले जावे म्हणून वाई येथे चंडी यज्ञ केला होता. असे करून त्याने ब्राह्मणास भरपूर दक्षिणाही मिळवली आणि अफजलखानाची मर्जीही संपादित केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीरावर संपूर्ण हयातीत शत्रूकडून कोणत्याच जखमा झाल्या नव्हत्या. मात्र कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या द्वारे डोक्यावर तलवारीने वार केल्याने जखम झाली होती. कारण त्याचा मालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते मारला जात आहे हे पाहून त्यास केवढ्या वेदना झाल्या असणार. आजही त्याची कल्पना बलकवडे, पुरंदरे, महेंदळे सारखे इसम हे त्यांच्या समर्थनात नाही ते बरळताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू असलेल्या अफजलखानाचे थडगे म्हणजेच कबर येथे बांधले, पण ब्राह्मण
कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून प्रतापगडाच्या झाडाझुडपात फेकून दिले. त्याचा अंत्यसंस्कारही करण्याजोगा त्याचा देह ठेवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक जोखीमा पत्करल्या. अनेकदा आपला जीव धोक्यात घातला. ते डावपेच बनवण्यात व शत्रू पक्षाचा निपात करण्यात फारच तरवेज होते. त्यांच्या युद्ध कौशल्यास त्यावेळी बलाढ्य अशा बादशाही शह देता आला नाही. कुणब्यांचा राजा, रयतेचा राजा गनिमे काव्याने सगळ्यांची धुळधाण करतो. आग्र्याहून निसटून आल्यावर औरंगजेबास संदेश पाठवतो की शिवाजीचा मुलगा वाटेतच मरण पावला व तो त्याच्या दुखावट्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज शत्रू पक्षाला गाफील करून पुढील योजना आखत. त्यांच्या युद्धशास्त्रात वेगळेच रसायन होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलास आग्र्यात सोबत नेऊन पराक्रमी व मुत्सद्दी पुत्र घडवण्याची तयारीच आरंभली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापिले होते. त्याने आपल्या स्वराज्यास हिंदवी स्वराज्य असे कधीच म्हटले नाही. रयतेचे राज्य असे ते संबोधत. ती शिवशाही होती. शिवशाहीमध्ये शूद्र, अतिशूद्र महिलांना मान सन्मान मिळू लागला होता. छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा सन्मान ठेवत. कल्याणच्या लुटीत ब्राह्मणाने शत्रूची सून आणली म्हणून राजाने त्यास दंड काय द्यावा, तर 1 हात व 1 पाय तोडण्याची सजा. शत्रूच्या स्त्रियांचाही आदर माते समान केला. याचा काय अर्थ आहे? आज घडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हा दंगली घडविण्यासाठी केला जातो. ते अगोदर छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास हा ब्राह्मण अनुकूल व मुस्लिम विरोधी रंगविण्यात येतो. अशा विद्रुपीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहासावर पडदा टाकण्याचे षड्यंत्र पुणेरी भट ब्राह्मण करत आले आहेत. पोर्तुगीज दस्तऐवजात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फार महत्वाची नोंद आलेली आहे. ती नोंद काय आहे ती पुढील प्रमाणे पाहू. गूढ आणि अद्भुत रम्य, साहसप्रेमी आणि धाडसी, नसीबवान, सुस्वरूप, एक भटका सरदार, आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर, लाघवीचार्य, मनमिळावू, सृजनशील स्वभाव, सिकंदराप्रमाणे शरणागतांना औदार्याने वागविणारा, उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा झटपट निर्णय घेणारा, ज्युलियस सीझरप्रमाणे विषुगुषी कृती करणारा, दृढ निश्चयी आणि शिस्तप्रेमी, निस्तांत डावपेची, दूरदृष्टीचा प्रतिभावान राजकारणपटू, कुशल संघटक, दिल्लीचे मोगल, विजापूरचे तुर्क, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या प्रतिस्पर्धींशी मोठ्या चातुर्याने राजकारण खेळणारा छत्रपती शिवाजी आशिया खंडातील त्या काळच्या सर्वात मोठ्या मोगली सत्तेचा पर्वा न करता विजापूरकरांशी झुंज देऊन एक मोठे साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन पोर्तुगीज राजदूताने छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा निधन झाले त्यावेळी तो औरंगजेबाच्या दरबारी होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता औरंगजेबाच्या कानी आली तेव्हा औरंगजेब जे विधान उद्गारला ते त्या पोर्तुगीज राजदूताने आपल्या पत्रात खास नोंदविले आहे. तो पोर्तुगीज म्हणतो की आपल्या हातात पडलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या आबरूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. शत्रूवरही छत्रपती शिवाजी महाराज यांची एवढी भुरळ पडली होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन सर्वच ब्राह्मणांच्या तोंडी काय उद्गार असतील, काय तर दोषाशिवाय दुसरे काय असणार होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघे 53 वर्ष आयुष्य मिळाले. 6 जून 1674 पहिला राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती निस्सलपुरी गोसावी उपस्थित होते. निस्सलपुरी गोसावी हे शाक्त धर्मीय धर्मगुरू होते. शाक्त धर्म ही बौद्ध धर्माची एक शाखा होय. निस्सलपुरी गोसावी ब्राह्मणांच्या कंड्या पाहून तेथून रागाने निघून गेले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजास छत्रपती हा किताब मिळाला.
आपला डावपेच सफल झाला हे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी इच्छित कार्य करण्यास आरंभ केला. राज्याभिषेक हा दोन अर्थाने डावपेच होता. एक, मुघल व विजापूरकरांना आपणही एक धर्ममान्य आहोत, आणि दुसरी बाब म्हणजे ब्राह्मणी धर्माच्या वर्णवर्चस्वास मुळापासून छेद देणे. राजा कर्तबगार होता, धाडसी होता, परंतु तत्कालीन समाज मान्यता राज्याभिषेकानंच मिळणार. अशा वेळी त्यांनी पहिला राज्याभिषेक एका धोरणाचा भाग म्हणून केला, परंतु लागलीच दुसरा राज्याभिषेक 3.5 महिने ओलांडताच जाणीवपूर्वक शाक्त धर्म पद्धतीने निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून 24 सप्टेंबर 1674 साली केला. या दुसऱ्या राज्याभिषेकामुळे ते हा वैदिक धर्माच्या विरोधी, ब्राह्मणांचे शत्रू असलेल्या शाक्त धर्मीय म्हणजेच बौद्ध धर्मीय पद्धतीने केल्यामुळे ब्राह्मणांचे पित्त खवळले असणार. छत्रपती शिवाजी महाराज हे नागवंशीय राजे होते. नागवंशी या देशाचे मूळ शासक होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाबाबत भरपूर बोलले जाते, मात्र या दुसऱ्या शाक्तधर्मीय राज्याभिषेकाबाबत का बोलले जात नसावे? जर बोलले गेले तर ब्राह्मणांचे असे कोणते, काय व किती नुकसान होणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्रोहाचा पवित्रा घेतला. एवढेच काय, आपल्या लाडक्या सुपुत्रास छत्रपती संभाजी महाराज यांना संस्कृत व अन्य भाषेत प्रवीण केले. संभाजी राजामध्ये जे धाडसपण व अल्पवयात भारतीय राजकारणाबाबतची पोक्तपणा जो आला होता, त्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब जिजाऊंनी शिकवलेले धडे हे होत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.